आज आपण आलो आहोत केरळमधील वंडर व्हॅलीमध्ये। आतमध्ये खूप राईड्स आहेत। चला तर आपण बघूया आतमध्ये कोणकोणत्या राईड्स आहेत त्या। रूमवरती फ्रेश झालो, ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत मुन्नारमधील वंडर व्हॅली ॲडव्हेंचर पार्कमध्ये। हे अम्युजमेंट पार्क आहे। इथे बऱ्याच राईड्स आहेत। इथे 2 तिकीट्स आहेत, 1000 एक, दुसरी आहे ते 1200 प्लस GST। केबल कार घेतली तर ती 1200ची, केबल कार जर नाही घेतली तर 1000ची आहे। इथे एंट्री मारल्यानंतर आमच्या हातामध्ये बेल्ट बांधण्यात आला नाही बघा। इथे वे दाखवले आहेत। इथून आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला सर्व राईड्स एन्जॉय करायला मिळतात। 1 बाय 1 आम्ही बऱ्याचशा राईड एन्जॉय केल्या। ही रोपवे राईड होती ना, तिथं आम्ही पहिल्यांदा एन्जॉय केली। त्यानंतर हे बाजूने फक्त हलत होतं, स्टँडिंग व्हायचं होतं मध्ये, पण अशी भीती वाटत होती की अरे आपण हलतोय की काय म्हणून। त्यानंतर आम्ही फुटबॉल वगैरे एन्जॉय केला। योक्षितने आणि योक्षितच्या डॅडीने सुद्धा भरपूर एन्जॉय केलं। योक्षित बघा किती एन्जॉय करत आहे। या सर्कल राऊंडमध्ये तर योक्षितने खूप धमाल केली। त्यानंतर ही जी राईड होती ना, त्यामध्ये तर इतकी धमाल येत होती ना की मी 2-3दा पडली तरीसुद्धा मी अगेन अँड अगेन ती राईड एन्जॉय करत होते। इथे आल्यानंतर लहान मुलेच काय तर मोठी माणसेसुद्धा खूप एन्जॉय करतात। फुल पैसा वसूल पार्क आहे। त्यानंतर आम्ही गेलो आहोत वॉटरफॉलला, जे आर्टिफिशियल केलं होतं। वॉटरफॉल हे आपला जिव्हाळ्याचा प्रश्न, तुम्हाला माहीतच असेल की आपण दरवर्षी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये वॉटरफॉलला पिकनिक काढत असतो। त्यामुळे वॉटरफॉल हे आपल्याला खूप आवडतं आणि आजूबाजूला बघा मस्त गर्द झाडी आहे आणि अशी टेकडी आहे। हा वेगळाच अनुभव इथे आल्यानंतर अनुभवायला मिळतो। फोटो काढले वॉटरफॉलचे इथे आणि त्यानंतर आम्ही गेलो नेक्स्ट राईडला। ही आहे केबल कार, ज्याचे एक्स्ट्रा पैसे घेतले जातात। त्यानंतर या राईडमध्ये योक्षितने आणि योक्षितच्या पप्पानेच काय तर मी सुद्धा खूप एन्जॉय केले। इतकी भारी होती ही राईड। पुढे आल्यानंतर लहान मुलांसाठी ही अशी बोटिंग राईड होती। ह्यामध्ये योक्षितने खूप मजा केली। पुढे आल्यानंतर बऱ्याचशा राईड होत्या, त्यामधली ही एक राईड जी 360 डिग्री फिरत होती। वंडर व्हॅली पार्क हे टेकडीवर असल्यामुळे ट्रेकिंगचा सुद्धा अनुभव घेण्यात आला। आजूबाजूला हिरवीगार गर्द झाडी होती आणि वाटेलाही अशी मोठमोठी फणसाची झाडे सुद्धा होती। वंडर व्हॅली पार्कमध्ये आल्यानंतर लहान मुलेच काय तर मोठी माणसे सुद्धा खूप एन्जॉय करतात। पुढची राईड होती ती होती एअर बलून राईड। पाण्यामध्ये असणारी ही राईड सगळेजण खूप एन्जॉय करत होते। त्यानंतर ही एक ॲडव्हेंचर राईड होती जी मी, योक्षितने आणि शैलेशने आम्ही तिघांनी सुद्धा एन्जॉय केली। पुढची राईड होती ती कार रेसिंगची होती आणि सारखं आमचा ठो होत होता। खूप मजा केली ह्या कार रेसिंग राईडमध्ये सुद्धा। आम्ही तिघांनी सुद्धा एन्जॉय केले। वंडर व्हॅली पार्क हे टेकडीवर असल्यामुळे आजूबाजूची टेकडीसुद्धा अनुभवायला मिळते आणि ट्रेकिंगसुद्धा होते। फुल पैसा वसूल ॲडव्हेंचर राईड आहे। तुम्ही जर कधी केरळला मुन्नार या साईडला आला तर नक्की इथे येण्याचा अनुभव घ्या। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।